पहिले हा व्हिडिओ बघा नीट, यामध्ये हा काय म्हणत आहे ते. जर ह्या महार आणि आत्ता जो बद्ध जर ठिकाणावर मिळाला तर यांना तशाच तसं उत्तर देण्यासाठी आजही आमच्या नौसैनिक तयार आहे. मित्रांनो, विसरू नका, पूर्वी आमचे बाप दादे आजोबा पंधरानं जनावर सोडले आणि आजही त्या सोडलेल्या जनावरांच्या सुऱ्यानं सोडले, त्या सुऱ्या आजही तशाच तशा आमच्याकडे आहे. तुम्ही नीट नाही झाले तर त्या सुऱ्या पुन्हा आम्हाला हातात घ्यावं लागेल, हे लक्षात राहू द्या. समस्त बुद्धिस्ट लोकांनो, जर तुम्ही सुधारले नाही तर मांगाकडे त्यांच्या जुन्या तलवारी आणि सुऱ्या आहेत. त्या सुऱ्या हातात घेण्याची वेळ त्यांना येऊ देऊ नका, नाही तर ते सुऱ्या घेऊन सरळ घरात घुसतील. पण आता नेमकी सुधारण्याची परिभाषा काय? सुधारले नाही, तुम्ही नीट नाही झाले म्हणजे नीट व्हायचं म्हणजे काय करायचं? त्यांच्या वर्गीकरणाला समर्थन द्यायचं. जितका अधिकार तुम्हाला सरकारला वर्गीकरण मागण्याचा आहे, तितकाच अधिकार सरकारशी विरोध करायचा आहे. तुम्ही वर्गीकरण मागा, आम्ही विरोध करू. यामध्ये दोघांचंही भांडण सरकार बरोबर पाहिजे का? बौद्धांना पहिलं आरक्षण नव्हतं, 1956ला ते बौद्ध झाले, महार होते, नंतर बौद्ध झाले. त्यानंतर मग 1990ला व्ही.पी. सिंगनं बौद्धांनी त्यांना ब्लॅकमेल केलं, मग त्यांना आरक्षण दिलं. मग खरे आंबेडकरवादी आम्ही मांगच लोक आहे, असं या 8 मिनिटाचं भाषण आहे जवळपास. मी यातला छोटासा भाग घेतला. तर तुम्हीच विचार करा, तुम्ही कोणते वक्ते त्या स्टेजवर बोलवतात. तुम्ही हे मांडा ना की वर्गीकरण झाल्यानंतर मांगांना काय फायदा होणार आहे, वर्गीकरण झाल्यानंतर मांगाची पिढी कशी सुधारणार आहे, त्यांच्यात काय सामाजिक सुधारणा आहेत, काय शैक्षणिक सुधारणा होणार आहेत, काय शैक्षणिक त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. सामाजिक दुही आणि सामाजिक विष कालवणारे लोक आहेत. या लोकांमुळे हे सामाजिक दुही निर्माण होत आहे. ही सामाजिक दुही इतकी भयानक आहे की ही खूप सहसा लवकर भरून निघणार नाही. त्यामुळं विरोध करताना तुम्ही सरकारशी विरोध करा आणि वर्गीकरण मागताना तुम्ही सरकारला मागा ना. सरकारमध्ये यांचे आमदार आहेत, खासदार आहेत, सरकारची समर्थन करणारा हा समाज आहे. सरकार बरोबर किंवा सरकारच्या विरोधात एकही ब्र सुद्धा हे शब्द काढत नाहीत. ना त्या फडणवीसला भांडतात, ना त्या एकनाथ शिंदेला भांडतात, ना कुठल्याच व्यक्तीला हे भांडत नाही. कारण हे भांडू शकत नाही, कारण हे त्यांची तळी उचलणारे लोक आहेत. हे सरळ सरळ सूर्य आणि तलवारीची भाषा करणं, ही उग्र भाषा करणं. या व्यक्तीविरोधात पोलिसांनी योग्य ती दखल घेऊन गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण हे मी आता उपवर्गीकरणाचा विरोध करते, मग काय माझ्या घरात तलवार घेऊन येणार, माझ्या घरात सुरी घेऊन येणार, मला मारणार? ही भाषा योग्य नाहीये. संविधानिक भाषेत तुम्हाला वर्गीकरण मागण्याचा अधिकार आहे, तेवढाच संविधानिक भाषेत आम्हाला पण विरोध करण्याचा अधिकार आहे. आम्ही तो विरोध करत राहू. जय भीम.